जवळजवळ मोऱ्यांच्या प्रशासनामध्ये आपण केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतीय प्रशासन व्यवस्था, नगर प्रशासन व्यवस्था, ग्राम प्रशासन व्यवस्था, गुप्तहेर विभाग, लष्कर विभाग, महसूल विभाग, कायदा व पाटबंधारे विभाग, लोक कल्याणाच्या धोरणाने न्याय व्यवस्था हे आपण पाहत आहोत. यात आपण काल जवळजवळ आपण इथं 4 पॉइंट बघितलेले होते आणि आज आपण 6 पॉइंट बघणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे ते गुप्तहेर विभाग. म्हणजे मोऱ्यांच्या काळामध्ये गुप्तहेर विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग होता. कारण कौटिल्याने जे अर्थशास्त्र लिहिलेलं आहे त्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की बाबा गुप्तहेर विभाग अतिशय महत्त्वाचा आहे. जर गुप्तहेर तुमच्या राज्यामध्ये व्यवस्थित नसतील तर तुमचं राज्य चांगलं होणार नाही. म्हणजे गुप्तहेर विभाग काय आहे? त्या राजाचे डोळे व कान आहेत. बघा लक्षात घ्या, राजाचे काय आहेत ते डोळे आणि कान आहेत. आपले डोळे आणि कान कसं सगळं ऐकतात, बघतात आणि मग आपण एखादा निर्णय घेतो. तसं राज्याचं जे गुप्तहेर खातं आहे ते पूर्णपणे डोळे व कान आहेत. म्हणजे राजाला प्रत्येक गोष्ट ते गुप्तहेर खाते सांगतात. आता गुप्तहेर म्हणजे काय? तर गुप्त पद्धतीने वेषांतर करून संपूर्ण राज्यामध्ये जाऊन फिरायचं आणि तिथल्या ज्या गुप्त माहिती आहेत, जे शत्रूच्या हालचाली असतील किंवा अधिकाऱ्यांच्या हालचाली असतील किंवा शत्रू साम्राज्यामध्ये काय चाललेलं आहे ते बघण्यासाठी असेल, प्रत्येक गोष्ट बारकाईने निरीक्षण करायची आणि आपल्या राज्यापर्यंत पोहोच करायची. हे गुप्तहेराचं काम होतं. त्यामध्ये अनेक लोक वेगवेगळे वेषांतर करत होते. आता त्यामध्ये ब्रह्मचारी असायचा, संन्यासी असायचा, व्यापारी असायचा, भिक्षुणी असायची, गायिका, विषकन्या वा नृत्यांगना, अशी वेगवेगळे संपूर्ण राज्यामध्ये कौटिल्याने काय केलेलं होतं? गुप्तहेर सगळीकडे पाठवलेले होते. सगळी माहिती ते घ्यायचे आणि आपल्या राजाला म्हणजे चंद्रगुप्त मौर्य असेल किंवा सम्राट अशोक असेल यांना पूर्णपणे ते सगळी माहिती शत्रूंची द्यायची. त्यामुळे ते प्रत्येक वेळा जिंकायचे. लक्षात घ्या, कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी अगोदर तुम्हाला तिथल्या शत्रूच्या हालचालींची संपूर्ण माहिती असावी लागते. तशीच माहिती मिळवण्यासाठी असे वेगवेगळे वेषांतर करून म्हणजे गायिका, नृत्यांगना किंवा घरामध्ये नोकर असेल, व्यापारी असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारचे वेषांतर करायचं. 20 कन्या खूप मोठ्या मौर्य प्रशासन काळामध्ये होत्या. म्हणजे मौर्यांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात 20 कन्या असायच्या. ते जे शत्रू राजे असायचे त्यांच्याकडे जाऊन तिथे गुप्तपणे माहिती आणायची आणि आपल्या राजाला पोच करायची. असं ते 20 कन्या मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये गुप्तहेर म्हणून काम करत होत्या. तर हे झालं तुमचं गुप्तहेर खातं, जे अतिशय महत्वाचं असं त्यांचं खातं होतं. त्यानंतर आहे लष्करी विभाग. आता हे लष्कर कसं होतं? शस्त्रसज्ज व शिस्तबद्ध होतं. त्यांचं लष्करी नेहमी तयार असायचं. कुठलंही युद्ध असो, कुठली लढाई असो, लगेच तयार. असं सम्राट अशोकाच्या काळामध्ये असेल किंवा चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये असेल, त्यांचं जे सैन्य आहे ते पूर्णपणे शस्त्रसज्ज नेहमी तयार असायचं. त्यामध्ये पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, रथदळ आणि नौदळ असे 5 प्रकारचे त्यांचे सैन्याचे विभाग होते. लक्षात घ्या, पायदळ म्हणजे पायी चालणारे, घोडदळ तुम्हाला माहिती आहे घोड्यावरून लढाई करणारे, हत्तीदळ पूर्णपणे हत्ती घेऊन जायचं आणि शत्रूचा सगळा विनाश करायचा, रथदल आणि नौदल हे असे यांचे 5 विभाग होते. त्या 5 विभाग अतिशय शिस्तबद्ध आणि शस्त्रसज्ज असे यांचं लष्करी व्यवस्था होती. त्यानंतर येते ते महसूल विभाग. जर राज्य किंवा साम्राज्य चांगलं चालवायचं असेल तर काय करावं लागतं? आधी पैसा असावा लागतो. पैसा असल्याशिवाय कधीही कुठलंही राज्य चालत नाही. त्यामुळे काय करायला लागतं आपल्याला? आधी पैसा असावा लागतो. पैसा कसा येतो? महसूल विभागाकडून पैसा पूर्णपणे येतो. आणि महसूल हा शेतीच्या उत्पन्नापैकी 1/4 किंवा 1/6 हिस्सा. म्हणजे आपण जर म्हणलं की बाबा आता हे पूर्णपणे तुमचं 100 आहे तर यातला 4था भाग, हा 4था भाग पूर्णपणे किती घ्यायचा किंवा यामध्ये 6 भाग करायचे आणि हा 6वा भाग याच्यामधला घ्यायचा. असा 100 रुपयामध्ये 6वा भाग किंवा 100 रुपयामध्ये 4था भाग असं त्यांची महसूल आकारणी केली जायची. आता याला कुठं कुठं पैसे मिळत होते किंवा कुठं यांना महसूल मिळायचा? सगळ्यात महत्वाची शेती. शेतीमधून त्यांना महसूल मोठ्या प्रमाणात मिळायचा. त्यानंतर मद्य म्हणजे जे काही दारूशाळा होत्या का नाही, त्या दारूशाळांमधून नृत्यशाळा, त्या काळामध्ये खूप नृत्यांगना वेगवेगळ्या शाळाकडून बसलेल्या होत्या, त्या नृत्यांगनाकडून मिळायच्या. दंड, गुन्हेगाराकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जायचा. नजराने, राजे दुसऱ्याकडे गेल्यानंतर नजराने देत असतात. ते नजराने जंगलमध्ये जे काही संपत्ती होती लाकूड तोड, त्या लाकूड तोडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना
महसूल मिळत होता. कुरण म्हणजे जनावरांना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काय लागतं, गवत लागतं. म्हणजे जंगलामध्ये जे काही कुरण आहे, गवत आहे, त्याच्यातून सुद्धा ते महसूल आकारला जायचा. व्यापार अशा अनेक गोष्टींमधून त्यांना महसूल मिळायचा आणि त्यातूनच संपूर्णपणे त्यांचा खर्च म्हणजे पगार असेल, लष्कर व्यवस्था असेल किंवा जनकल्याणची काही कामे असतील, ती सगळं काही त्यामधून ते भागवलं जायचं. असा यांचा महसूल विभाग अतिशय महत्वाचा मौर्य काळातला होता. आता पुढे येते कालवे व पाटबंधारे विभाग. आता कालवे व पाटबंधारे हे काय होतं, एक स्वतंत्र खातं आहे, स्वतंत्र, पूर्णपणे स्वतंत्र. हे काय असं फक्त राजाच नव्हतं, तर हे काय होतं, एक स्वतंत्र खातं होतं. या खात्यामध्ये कसं आहे, तलाव असेल, विहिरी असेल, यातूनच पाणी पुरवठा केला जात होता. त्या काळामध्ये काही असा मोटर नव्हता की चालू केले की आपलं भरपूर शेतामध्ये पाणी आलं, असं नाही. तर तलाव आणि विहिरीमधून जे बैल आहे त्या बैलांच्या मोटेद्वारे ते पाणी काढलं जायचं आणि मग शेतीला पाणी पुरवठा केला जायचा. पण तरीही शेती एकदम भारी भारी कशी राहील, कसं चांगल्या पद्धतीने शेतीचं उत्पन्न येईल, जास्तीत जास्त जमीन कशी ओलिताखाली येईल, याचा प्रयत्न त्या काळामध्ये मौर्य राजाने केलेला आहे. चंद्रगुप्ताने काय केलं की गिरनार जवळ सुदर्शन तलाव बांधलेला होता. ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येतो, सुदर्शन तलाव कोणी बांधला? लक्षात घ्यायचंय, चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन तलाव बांधलेला होता व त्याची दुरुस्ती जेव्हा तलाव खराब झाला किंवा पडझड झाली त्या टाइमात दुरुस्ती सम्राट अशोकाने केलेली आहे. पण कोणी बांधलेला आहे? चंद्रगुप्ताने बांधलेला आहे, हे लक्षात ठेवायचंय. सुदर्शन तलाव चंद्रगुप्ताने बांधलेला आहे, हे ऑब्जेक्टिव्हला प्रश्न तुम्हाला येतो. ठीक आहे. आता लोक कल्याणाचे धोरण. आता मौर्य राजवट कशी होती, जरी ती राजेशाही असली म्हणजे सर्व सत्ता राजाच्या हातामध्ये असली तरी सुद्धा ती लोककल्याणकारी होती. सगळं काही राजा स्वतःचा विचार न करता लोकांचा विचार करणारा राजा होता. सम्राट अशोकाने काय काय काम केलेलं आहे, तर रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावलेली आहे. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये झाडे लावलेली होती. कारण त्या काळामध्ये व्यापारी लोक हे रस्त्याने बैलगाड्या घेऊन जायचे किंवा घोड्यावरून जेव्हा व्यापार करायला जायचे तेव्हा त्यांना थांबण्यासाठी दोन्ही बाजूला झाडांची व्यवस्था केलेली होती. विहिरी खोदलेल्या होत्या जेणेकरून लोकांना पाणी प्यायला व्यवस्थित मिळेल किंवा पाणपोया निर्माण केल्या होत्या की लोकांना बाबा पाणी वेळेवर तिथे व्यापारी लोकांना पाणी मिळालं पाहिजे. ठीक आहे. अन्नछत्र उघडलेली होती, लोकांना जेवायला व्यवस्थित मिळायला पाहिजे तर व्यापार आपला वाढणार आहे किंवा आपली प्रजा ही सुखी राहणार आहे. त्यानंतर त्यांनी आंबे मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची झाड लावलेली होती. ठीक आहे. विहिरी खोदलेल्या होत्या. विश्रामगृहे म्हणजे जागोजागी, पूर्वी काय आपल्यासारख्या ट्रका बैला आतासारखं काही नव्हतं, म्हणजे जे आता आपल्याकडे वाहतूक साधनं आहेत का नाही, ती साधनं त्या काळामध्ये नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन जावं लागायच्या किंवा बैल, घोडे, खच्चर असं काही त्यांना घेऊन जावं लागत होतं. तर त्यांना थांबण्यासाठी ही विश्रामगृह त्यांनी बांधलेली होती. जागोजागी त्यांनी थोडा विश्राम पण केला पाहिजे. जनावरांसाठी दवाखाने, कारण जास्तीत जास्त त्यांच्याकडे जनावर असायची, त्या जनावरांसाठी सुद्धा त्यांनी दवाखाने सुरू केलेले आहेत. नुसतं दवाखाने सुरू करून चालत नाही, तर त्यांना औषध पुरवठा सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि लोकांना चांगलं शिक्षण पण दिलेलं आहे. बघा, अतिशय लोककल्याणकारी असं मौर्य प्रशासनाचे धोरण होती. त्यांनी काय केलेलं आहे, न्याय व्यवस्थापन त्यांची अतिशय चांगली आहे. राजा हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश होता, तरी सुद्धा वेगळा न्यायाधीश त्यांनी स्वतंत्र खातं तयार करून न्यायाधीश निर्माण केलेला होता. दिवाणी व फौजदारी असे दोन त्यांच्याकडे न्यायालय होती. दिवाणी आणि फौजदारी असे दोन त्यांच्याकडे न्यायालय होती. यामध्ये फौजदारीला कंटक शोधन असे म्हटले जायचे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो, हे का नाही, कंटक शोधन कुणाला म्हणतात. जे काही फौजदारी का नाही, फौजदारी न्यायाधीश त्याला कंटक शोधन असं म्हटलं जात होतं. तर दिवाणीला रज्जुक असं म्हटलं जात होतं. रज्जुक हे शब्द लक्षात ठेवायचं आहे. गुन्हेगार जे लोक होते त्यांना अतिशय कडक शिक्षा केली जाईल. जरी आपण म्हणतो की सम्राट अशोकाने पुढं बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानं पूर्णपणे राज्यामध्ये शांतता ठेवलेली होती, तरीही जे काही मोठे गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना त्यांच्या काळामध्ये फाशीची सुद्धा शिक्षा दिली जायची, जेणेकरून गुन्हेगाराने कुठलाही गुन्हा परत करू नये किंवा लोकांना दहशत बसली पाहिजे की आपण चुकीचं वागतो. ठीक आहे. अशा पद्धतीने मौर्य काळामध्ये काय होती, त्यांची न्याय व्यवस्था कडक होती. त्यामुळे त्यांचं जे राज्य होतं, साम्राज्य होतं, ते अतिशय शांततेमध्ये आणि सुख समृद्धीने सुव्यवस्थित असं चाललेलं आहे. त्यात आपल्याला कळलेलं असेल की मौर्यांचं प्रशासन मध्ये जवळजवळ तुमचे हे आपण 10 पॉइंट बघितलेले आहेत. त्यामध्ये
केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतीय प्रशासन व्यवस्था, नगर प्रशासन व्यवस्था, ग्राम प्रशासन, गुप्तहेर विभाग, लष्करी व्यवस्था, महसूल व्यवस्था, कायदे व पाटबंधारे विभाग, लोक कल्याणकारी कार्य आणि न्याय व्यवस्था. जर तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन आला तर तुम्ही कमीत कमी असा 10 पॉइंट लिहायला सुरुवात करा. आणि जर तुम्हाला छोटा प्रश्न आला असेल तर मग तुम्ही काय करायचंय, 4च फक्त लिहायचंय. केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतिक, नगर आणि ग्राम प्रशासन व्यवस्था हे 4 पॉइंट लिहिले तरी तुम्हाला चालतात. जर तुम्हाला टिपा द्यायला प्रश्न आला तर शक्यतो हा ब्रॉड क्वेश्चन येतो आणि मोठा प्रश्न आला की तुम्हाला हे सगळे पॉइंट यामध्ये लिहिता आले पाहिजेत.